सँडविच डब्बे फोटो कसं केलं. जय शिवराय पब्लिक, तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज आपण दिवसभर काय केलं हे पाहणार आहोत. तर चला पाहू. सकाळी कुकरला बटाटे लावायला घेतले. सँडविच बनवायचं होतं मुलीला, तर मग डब्यांसाठी मला डाळ भात करायचं होतं. म्हणलं चला तिन्ही गोष्टी एकाच याच्यात करून घेऊयात. वेळही कमी लागतो आणि पटकनी कामावरतं. तर मग डाळ भात आणि बटाटे असं कुकरला लावून घेतलं मी, का तर मग ते पटकन होईल, माझा वेळ कमी जाईल. त्यानंतर मग चहा ठेवला. माझी सुरुवातच चहापासून होते. कुकर लावले, एकीकडे चहा ठेवला आणि त्यानंतर मुलीला करायचं होतं सँडविच. आज डब्यांसाठी भाजी बनवून घेतली, वरणालाही फोडणी दिली. त्यानंतर मग लागले सँडविच करायला. मुलीच्या शाळेत होता आज ब्ल्यू डे आणि सँडविच सेलिब्रेशन, तर मग तिला सँडविच करून द्यायचं होतं. कधीतरी राहतं असं वेगळं काहीतरी बनवून द्यायला, तेवढंच आपल्याला एक थोडंसं वेगळा अनुभव. तर इथं मी सँडविच करायला घेतलं. सँडविचला टमॅटो केचप लावून घेतलं. इथं तुम्ही ग्रीन चटणी लावली तरी चालेल, पण मुलीला द्यायचं होतं, ती तिकडले खात नाही, त्यामुळे ती स्किप केली मी. त्यानंतर मग केचप लावून घेतलं. केचपवर नंतर सिंपल बटाटा टाकला. इथं कोणी फ्राय पण करतं, पण म्हटलं चला लहान बाळाला आहे तर सिंपलच करूया. बटाटा सिंपल मी त्याच्यावर स्प्रेड केला, त्यावर थोडासा चटपटा मसाला टाकून घेतला. मग त्यानंतर मग ब्रेडची दुसरी स्लाईस त्याच्यावर ठेवली आणि त्यावर मग मी मेयोनीज लावून घेतलं. व्यवस्थित मेयोनीज सगळीकडे लावल्याच्या नंतर मग त्याच्यावर कांदा, टमॅटो, काकडी अशा याच्या स्लाईस सगळ्या व्यवस्थित ठेवून घेतल्या. व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल. मग सगळं व्यवस्थित ठेवून झाल्यानंतर मला त्याच्यावर घालायचं होतं चीज. माझ्या मुलीला चीज आवडतं, त्यामुळं मग थोडं जास्त टाकण्याचा प्रयत्न होता माझा. तुमच्या अकॉर्डिंग टाका, कसं तुम्हाला हवं आहे तसं. पण मुलांना असं सिंपलच सँडविच आवडतं. आपण तिखट जर बनवायला गेलो तर ते खात नाहीत. त्यानंतर मग मी चीज टाकून घेतला आणि दुसरा ब्रेड ठेवून घेतला केचप लावून, आणि अशा प्रकारे दोन्ही सँडविच तयार करून घेतले. त्यानंतर त्याला रोस्ट करायचं होतं. माझ्याकडं रोस्टचं भांडं आहे, पण मी ते ठेवून दिलेलं होतं, आत्ता काढणं शक्य नव्हतं. तर म्हणलं चला तव्यावरच बनवून घेऊया. दोन्ही साईडनी तव्यावर त्याच्या चांगल्या बाजू शेकून घेतल्या. सिंपल पद्धतीने आहे, एकदम अगदी सोपं आहे, कोणालाही जमू शकतं. तर अशा प्रकारे त्याला दोन्ही साईडनी मी ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर मग तिला टिफिनमध्ये कापून दिलं, तिचा टिफिन भरून घेतला. त्यानंतर मग मला भरायचे होते डबे. तर मेसच्या डब्यांसाठी आज होतं डाळ भात, भाजी आणि चपात्या. तर त्या व्यवस्थित भरून घ्यायच्या. तर हिचा डब्बा पॅक केला आणि मग ते डबे भरायला लागले, कारण की तिला जायचं असतं शाळेत 9:30 वाजता. तिचं पॅक करून झाल्याच्यानंतर मग सकाळी हे डबे काही घेऊन जातात, नंतरून थोडेच राहतात भरायला. मग एवढे भरून घेतले आणि नंतर उपवासाची खिचडी बनवायची होती. सगळं काम आवरल्यानंतर मग उपवासाचा डब्बा करायला घेते मी. मग खिचडी परतून घेतली, ते भरून घेतले. हे येतात 12:30ला, तोपर्यंत मग हे सगळं करून घेतलं. त्यानंतर मग मी बाळाला झोपी लावलं आणि मला करायचं होतं त्याचं 2ऱ्या महिन्याचं फोटोशूट. तर ते कसं केलं मी, तुम्ही नक्की पहा. तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला आवडलं का, मला कमेंट करून सांगा. आपल्या व्हिडिओमध्ये काही कमतरता असेल तर मला कमेंट करत चला, मी त्याला चेंजेस करण्याचा नक्की प्रयत्न करत चलेल. त्यानंतर मला करायचं होतं बाळाचं 2 महिने कंप्लीट झाले त्याचं फोटोशूट. तर मी घरातल्या सिंपल वस्तूंमध्ये जे अवेलेबल आहे त्याच्यात फोटोशूट करायचा प्रयत्न केला आहे. तर इथं माझी व्हाईट कलरची साडी होती, गणपतीच्या तोरण होते. तर मग फक्त आंब्याची पानं आणली. रांगोळी तर सगळीकडेच असते, तर सिंपल असं सोबत डेकोरेशन केलं होतं. तुम्हाला आवडलं का? तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करून सांगा आणि त्यावर बाळाचे फोटो